प्लीज. चला आता 95 मिनिटची आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा दोन्ही पंच एक रिक्वेस्ट केली होती. सध्या तिसऱ्या पंचांची उपलब्ध आपल्याकडे नाही आहे. जे मैदानी पंच आहे आपण निर्णय द्यायचा आहे. अँड बॅक टू नावन क्रिकेट. जाऊया मैदानाकडं. बिग मॅच. एका बाजूला काटी, दुसऱ्या बाजूला स्वयं पायगाव. पहिला चेंडू ऑन साईडचा अतिशय चांगला फटकावून ते कार्पेट चेंडू तो डीप लॉंग ऑनला. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये आणि सरळ चेंडू सीमाच्या बाहेर जाणार एक चौकार येतो जितू गवळी याच्या बॅटमधून. पहिला चेंडू ऑन द फायर, चेंडू सीमाच्या बाहेर. या चौकाने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. धावसंख्येवरती 4 बिनबाद 4 ओव्हर क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सुभाष. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं, संघाच्या पतीनं पहिले षटकातला सुभाष. ऑन द राईज. चेंडू मिड ऑफला जातोय. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू. काटाईचा संघ तुमचा येणारा प्लेयर जर एक ओव्हरच्या आतमध्ये आला तर इनमध्ये असेल, नाही तर मग त्याला बाहेर बसावं लागेल. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा पटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. तो फलंदाज जेतू गवडी आला. चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाजी की स्वतः कमबॅक करतो. अतिशय प्रथम उत्तम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. सलग दुसरा चेंडू देखील निर्धाव हाताळताना गोलंदाज. गोलंदाज सुभाष. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूकडे क्षेत्ररक्षक. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. हे झेल नाही तर कदाचित तुम्ही मॅच सोडली. फलंदाज कोण होता? झेल सोडला, जीवदान दिला, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. मौका जिसको दिया है. चेंडूला शॉर्ट अँड पुल काढण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू मात्र जातो शॉर्ट थर्डमॅनला. पंचांचा लेगबाईचा एकदवीचा निर्वाळा. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम दर्जा चेंडू फेक. क्षणभर असं वाटलं की प्ले डाऊन. फलंदाज षटक क्रमांक पहिला संपताय. काठी संघाचा जरा
षटक क्रमांक पहिल्या संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ थोडासा नाही तर भरपूर बॅकफुटला आहे, कारण धावा आहे त्या फक्त आणि फक्त 5 सहा आहेत. एक लेग बाईची आहे. षटक क्रमांक पहिल्या संपत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 6. दुसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय मच्छिंद्र पाटील. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. या सामन्याला अगोदर फार उशीर झालेला आहे. कॅमेरा स्टँड जवळ काही बाळ बच्चे मंडळी आहेत, आपण खाली उतरा. बच्चे मंडळी खाली उतरा तिथनं. अतिशय चांगला चेंडू, वारंवार जीवदान देखील मैदानाच्या आतमध्ये मिळतात. बच्चे लोक आप नीचे उतरो. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मच्छिंद्र पाटील. चेंडूला सुंदरसा फ्लिक ऑन साईडला. क्षेत्ररक्षक थोडंसं पंबल होत आहे, मात्र धाव मिळते फक्त आणि फक्त 1. फेक देखील रॉंग इन झाली होती. अरुण कोण आहे? अरुण. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होते ती 7. चला यानंतर पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हायचं आहे. एका बाजूला कालिका माता कालबार आणि सोनादेवी टेमगर. दीपेश नाईक या ठिकाणी उपस्थित झाले, वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती ती 8. चेंडूला स्विच हिट. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका. चेंडू जातो आउट ऑफ दी पार्क. सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. दीपक मडवी रिवर्स अटेम्प्ट करणारा एक तालुका क्रिकेट सर्वात दिग्गज खेळाडू आहे, आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं तालुका क्रिकेटमध्ये सुरुवात देखील त्यांनीच केलेली या फटक्यासाठी. चेंडूची फेक करायची आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मच्छिंद्र पाटील. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू थोडासा आपण पाहिला आउट ऑफ दी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच व्हायची कोणती अवांतर धाव. या अवांतर धावणी संख्या धावसंख्या एकने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 15. ओव्हर क्रमांक दुसरं.
चेंडूला पुन्हा एकदा स्विचचा फटका आपण पाहतोय आणि 2 शतरक्षकांना बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय, चौकार येतोय. अजूनही एक चेंडूचे फेक बाकी आहे. सांगाय धावसंख्या मात्र साने पुढंच काय धावसंख्या होती 19. आता मात्र परिपूर्ण कमबॅक करताना संघ आपण पाहतो स्वयंभू पायगा पहिल्या ओव्हरमधून संघ थोडासा बॅकफुटला, मात्र दुसऱ्या ओव्हरमधून अतिशय चांगली उत्तम दर्जाची फलंदाजी. चेंडूला स्वीप केलाय, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका. साधा विशेष षटकार येतोय. संघाची धावसंख्या देखील साने पुढे धावसंख्या होती 25. ओव्हर क्रमांक दुसरं जर आपण पाहिलं तर अतिशय मागडा हाताने गोलंदाज मच्छिंद्र पाटील ज्याने खर्च केले तब्बल 20 धावा. 19 का 19. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला सोनादेवी टेमगर तर दुसऱ्या बाजूला जय कालिकामाता कालवार. यानंतर दोन्ही संघामधून आपण टॉस करणार आहोत. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्सला जॉईन व्हायचं आहे. स्वर्गीय सुंदराबाई गोविंद पाटील यांच्या नावानं एक टॉस बॉक्स ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं. माननीय श्री सुभाषजी पाटील जोशी 11 भातवड ए या संघाचे नामांकित क्रिकेटर आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला टॉसबॉक्स या ठिकाणी उपलब्ध झाले. त्यांच्या मातोश्री, त्यांच्या माऊली आणि त्यांचे पिताश्री यांच्या नावानं हा टॉसबॉक्स आपण पाहता. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं. गोलंदाज येतोय महेश. महेश अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जा चेंडू फेक, एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. सेम एन मिस. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता तो फलंदाजाला. बाल बाल बच गए. एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता, वेगवान चेंडू बीट करतो फलंदाज जितू गवळी याला. पुन्हा एकदा गोलंदाज महेश. सन्माननीय संतोषजी घरात आपण देखील कुठं प्रेक्षेपणे असतात, आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. काटेई ग्रामपंचायत माजी सरपंच देखील राहिलेले आहेत आणि काटेई संघाचे नामांकित क्रिकेटर देखील आहेत. धावसंख्या 26. काटाई ग्रामपंचायत माजी सरपंच सन्मानित संतोषजी घरात आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. ते देखील काटाई संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर राहिलेले आहेत. चेंडूला स्वीप केलाय, अतिशय देखणा फटका, अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. फलंदाज थोडासा शफल झाला, चेंडूला पुलेंचा चेंडू होता, फक्त फ्लिक केलं ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला, बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार फलंदाज दीपक मडवी याच्या बॅटमधून. आणि बघा या दोन फलंदाज आपण एकंदरीत अपडेट पाहिलं, दोन फलंदाजी आपण जर तुलना केली, एखादा फलंदाज जेव्हा शांत असेल तर दुसरा मात्र चौफेर पडकेला प्रारंभ करतोय. आता जितू शांत आहे मात्र दीपक थांबत नाहीये. अतिशय दमदार आणि उत्तम दर्जाचा फटका. पोल्यांचा चेंडू तर फक्त चेंडूला फ्लिक केलं आणि स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार षटकार येतो. या साधावेने मात्र स्वयंभू पायगाव संघ धावसंख्या देखील पुढे सरकते. 32
हा चेंडू मात्र थोडासा स्वेर आहे, जास्त नाही, थोडासाच आहे. कदाचित धावसंख्या 33. शपल एसटीनं सोडून खेळण्याचा प्रयत्न होता, त्या अनुषंगाने कदाचित गोलंदाजाने त्या चेंडूची फेक केली असावी, मात्र चेंडू थोडासा स्क्वेअर झाला. कदाचित लेंथ आणि लाईन कंप्लीट असती तर कदाचित कदाचित एसट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या, दांडी गुल झाली असती. मात्र क्रिकेटमधून जर आणि तर या गोष्टींना महत्त्वाचं स्थान नसतं आणि कदाचित चेंडू बॅटचा रडार येऊन बाहेर गेला असता. यास ये रुकने वाले नहीं है. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा दीपक आणि मला वाटतं षटकांची हॅट्रिक हॅट्रिक ना सलग चालू स्पर्धेमधून चौथा मारला ना, 4 मारले ना त्याने, 4. काल पण दीपकने मारले नाही, दीपक कालच्या स्पर्धेमधून देखील षटकांची हॅट्रिक याच फलंदाजाने साधली. आज देखील तोच खेळ. आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडूची लाईन लवकर रीट केली. ऑनसेटचा बिग ब्लास्ट. काय फलंदाजी आहे. महत्वाचा गोलंदाज आणि महत्वाच्या गोलंदाजावर हल्ला बोल. संघात धावसंख्या 6 ने पुढे सकते 45. आता मध्ये एक चांगल्या विशाल लक्षाकडे वाचा करणारा संघ आपण पाहतोय स्वयंभू पायगाव. चला पुढील 2 संघाचे कॅप्टन आपण देखील या. कालिका माता कालवार, संभाजी म्हात्रे, सचिन म्हात्रे, प्रवीण अण्णा. चला कोण कॅप्टन आपण या. आणि त्या अगेन्स्ट सोनादेवी टेमघर, मग जितू फुलोरी असेल, अल्पेश चौधरी असतील किंवा आमचे दामू अण्णा असतील. सध्या म्हणतो दामू अण्णा इन ॲक्शन मध्ये दिसत नाहीये. थोडासा त्यांचा बॉडीमध्ये तांत्रिक बिघाड आहे का. चितू अट्टा आज कॅप्टन आहे. जबाबदारी स्वीकारत नाहीये राजा. बोला. सलग 4 मधून 4. काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांना इम्प्रेस करणारा फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज महेश. आता मात्र अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचे चेंडू फेक. थोडासा शफल झाला होता. लेग बायचा इशारा. बाल बाल बज गए. 3 षटकांच्या धावसंख्या 46. अतिशय अप्रतिम. तीन षटकांच्या आधी धावसंख्या 46. आता शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर स्लॉग ओव्हर ज्याला आपण म्हणू शकता. चला युवराज चौधरी आपण देखील लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सोनादेवी टेमघर संघाचा कॅप्टन युवराज चौधरी. आणि ज्या संघांची लिगली नोंदणी बाकी असेल त्या संघांना देखील विनंती केली जाते आपण आपली लिगली नोंदणी करा. कालवार संघाचा कॅप्टन या. कालिका माता कालवार संघाचा कॅप्टन संभाजी म्हात्रे. शेवटचा अंतिम ओव्हर प्रगतीपथावर गोलंदाज राकेश.
चेंडूला स्वीप केलंय, ऑन साईडला चेंडू जातोय शॉर्ट फाईनला. आणि काय कमालीचा थ्रो, काय कमालीचा थ्रो. महत्वाची विकेट. सांघिक कामगिरी मैदानाच्या आतमधून. फलंदाज बाद होते धावचे दीपक मडवी. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निवडणूक चंदन. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली, ती दुसरी धाव घेण्याचा आवडता आला नाही, मात्र दुसरी धाव देखील थोडीशी लेझी झाली. कदाचित धाव कंप्लीट झाली असती, मात्र रनिंग थोडीशी लेझी झाली. प्रवीण माळी मी कौतुक करेन. काय कमालीची फेक त्याच्या माध्यमातून झाली. डायरेक्ट स्टंप हिट. आणि महत्वाचा फलंदाज हिट आउट अँड गेट आउट दीपक मडवी. बॅट्समॅन बॅटल मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय चंदन. भल्या भल्यानं चंदन लावतोय. वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू जातोय. आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची देखील मागणी आहे का नाही आहे, आपण निर्णय द्यायचा आहे. मैदानी पंचाचा जो निर्णय चल ऑन फील्ड सेफ आहे. ओके, आमच्याकडे सध्या टेलिकास्टच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची उपलब्धता नाही आहे, त्या अनुषंगाने मैदानी पंच जो निर्णय असेल तो आपण द्यायचा आहे. चौकार येतोय. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 52. एक चांगल्या लक्ष्याकडे वाटचाल करताना संघ आपण पाहतोय स्वयंभू पायगाव. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जा चेंडू फेक झाली होती, मात्र एसटी रक्षक जसे मैदानामधून वल्गन आले आणि इकडच्या तिकडनं इकडच्या खड्ड्यात तिकडच्या खड्ड्यात एसटी रक्षक काय नाव याचं नितीन. जेव्हा चेंडू एखादा डॉट जात असतो तेव्हा गोलंदाजाला आनंद होत असतो, मात्र क्षेत्ररक्षक तो चेंडू पकडत नाही ना तेव्हा त्याला दुःख देखील होतंय. चांगल्या फलंदाजाला स्ट्राईक. चेंडूला स्वीप केलंय बघा. प्रत्युत्तर काय झालं, आपण चेंडू सोडला, धाव गेली, चांगल्या महत्त्वाच्या फलंदाजाला स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आली, त्याच फलंदाजाने चेंडू पेस करताना सीमारेषा बाहेर त्याला पाठवून दिलं. धावसंख्या 59. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चांगल्या लक्षाकडे वाचक करताना संघ आपण स्वयंभू पायगाव. अरे 12 यांचा आपला तो काय नाव त्याला सन्माननीय सुरेजी पाटील देखील या व्यासपीठ मंचावर उपस्थित झाले. वेलकम. गेली 3 दिवस सातत्याने या स्पर्धेसाठी ज्यांची आपण आवर्जून उपस्थित पाहतो. हा चेंडू देखील जाईल 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 गार्डन गार्डन. क्या बात आहे. आणि या चेंडूवर षटकार मारला तर बघा एक विक्रम प्रस्थापित केले जाते स्पर्धेमधून. चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक आणि विकेटची हॅट्रिक साधणारा पहिला फलंदाज जितू गवळी. धावसंख्या 71 आणि विजयासाठी 72चं लक्ष्य. मला वाटतं तालुका क्रिकेटमध्ये हा विक्रम आता मोडला जाणार नाहीये, कारण एका स्पर्धेमधून
चौकारांच्या ट्रिक, षटकारांच्या ट्रिक आणि विकेटच्या ट्रिक साधणारा पहिला असा एकमेव फलंदाज खेळाडू जितू गवळी. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. करूयात त्या दोन दिग्गज संघामधून आपण एका महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला कालिकमाता कालबार तर दुसऱ्या बाजूला सोनादेवी टेमघर. हॅलो हॅलो जाऊया तत्पूर्वी आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. सन्मानित चिंतामणची घरात काटेय संघाचे आधारस्तंभ करता धरतायत. चिंतामणची घरात भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ या संघटनेचे सदस्य देखील मेंबर आहेत. मान्य श्री चिंतामणची घरात यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. हॅलो हॅलो थोडासा आवाज दे बेटा. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एका महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. टॉस घेऊ दे द्या. टॉस घेतो तर मग टॉस होती. टॉस होती 2 मिनिटं. टॉस घेऊ थांबा ना मग निवांत आपण ना टॉस घेते. हॅलो जितूला पण बोलावलं नाही इथे दे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. सोनादेवी टेमघर संघाचं कॅप्टन आम्हाला जॉईन झालेलं आहे, जे कालिकमाता कालवार संघाचं कॅप्टन. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एका महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. सुपर 12 हा संघ दाखल झालेले आणि सुपर 6 जाण्याचा दोन्ही संघाचा हट्टास आहे. आणि बघा कुठला संघ एक चांगला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून सुपर 6 दाखल होतो. एका बाजूला सोनादेवी टेमघर तर दुसऱ्या बाजूला जे कालिकामाता कालवार. टॉस होते कोण बोलतंय? जोशी फाउंडेशन आणि अध्यक्ष दीपेश नाईक यांच्या शुभ हस्ते एक भिवंडीचं युवा नेतृत्व आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. कोण बोलतंय? युवराज काय म्हणणं आहे? जोशी फाउंडेशन असं म्हणणे मात्र अगेन्स्ट अध्यक्ष कसं नामकरण येतं. क्या बात आहे. मान्यवरांचं खूप खूप आभार. बघा स्पर्धेची संकल्पना अतिशय उत्तम दर्जाची. गेली 3 दिवस आपण या स्पर्धेमधून जेवण देतोय आणि टॉस झाल्यानंतर देखील दोन्ही संघाचं तोंड गोड केलं जातं आहे. स्पेशल मिठाई आहे मित्रा. फक्त आपण निर्णय सांगायचा क्षेत्ररक्षण बिलपास. दोन्ही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. चला तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव. अतिथी या देवासमान असतोय आणि कदाचित या स्पर्धेचं औचित्य साधून या मान्यवरांचं आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. तत्पूर्वी आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पुरस्कार वितरण करूया. कालच्या स्पर्धेतला एक महत्त्वाची मॅच आणि महत्त्वाच्या मॅचमधून महत्त्वपूर्ण कामगिरी जितू फुलोरे. जितूच होता ना? जितू फुलोरे कालच्या स्पर्धेतल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा मानकरी. सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्य श्री दीपू नाईक आपण आपल्या शुभ हस्ते ते मॅन ऑफ द मॅचचं पुरस्काराचं वितरण करावं. मानकरी सोनादेवी टेमघर संघाचा अष्टपैलू खेळाडू जितू फुलोरे. ट्रॉफी पण घ्या ना. स्पेशल गिफ्ट आणि त्याचबरोबर एक आकर्षक ट्रॉफी. हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया पुन्हा एकदा आपण आमच्या कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्जत माझे परममित्र आणि या स्पर्धेचे मुख्य समालोचक O2 संदेश भिवंडीकर.
हॅलो. धन्यवाद मोहन सर. दीपक मोडवे आता ते चेंडू चेंडू खेळून काढलाय तो. पंचांगा डायरेक्ट हिटचा इशारा. पंच आपल्या जागेवर स्थिर. एका धावाने श्री गणेशा केली जाते, ती म्हणजे काटाई संघाची. 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय काटाई संघ. एका धावाने खातं उघडते सुभाष. संघाचा खातं उघडतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 1. दीपक समोरक्षाकडून गोलंदाजी करताना आता चेंडू अतिशय सुरेख असा फटका. चेंडू थर्ड मॅन आणि गली रिजनकडून सीमरेषेकडे चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. असं करप्रमाणे प्रवीण आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. 2 धावसंख्या संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 3. 72 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे जय गावदेवी काटाई संघ. आपण बघतो सुपर 12चे आहे सामने. दीपक आता चेंडू अतिशय सुरेख असा फटका. चेंडू मिडॉंगकडून लॉंगॉंगकडे येतोय. 1 धाव पूर्ण करतोय प्रवीण. चेंडू अडवतोय. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 4. बिनबाद 4. एक संत सुरुवात पाहायला मिळते काटाई संघाकडनं. आता चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटकडे चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर धीरजच्या मार्फत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. 1 षटकाचा खेळ पूर्ण होतो. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 4. 72 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे जय गावदेवी काटाई संघ. उर्वरित 18 चेंडूमध्ये 68 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे जय गावदेवी काटाई संघ. म्हणजे ज्याप्रमाणे स्वयंभू पायगाव संघाची जी सुरुवात झाली होती ना संदेश, त्याच प्रकारची सुरुवात आता मात्र काटाई संघाची झालेली आहे. कारण स्वयंभू पायगावचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकापासून जो प्रारंभ केला दीपक मोडवीने, जो अटॅक केला, त्यानंतर उद्ध्वस्त केलं होतं काटाई संघाच्या गोलंदाजीला. आणि शेवटच्या षटकामध्ये जितू गवळीने जो प्रतिहल्ला केला, त्या जोरावर संघाची धावसंख्या ही एक विशाल लक्ष्यामध्ये परिवर्तित झाली. त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल, ती म्हणजे काटाई संघाला. अठरा चेंडू आणि 68 धावांची आवश्यकता असेल. थोडंसं बॉलिंगमध्ये चेंजअप करताना प्रवीण याला थांबवलेलं आहे आणि गोलंदाजीसाठी जितू गवळी स्वतः आलेले आहेत. कारण बघितलं की पहिल्याच षटकामध्ये दीपक याने एक प्रेशराईज केलं होतं काटाई संघाला. तोच प्रेशर बिल्डअप करण्यासाठी जितू गवळीने स्वतः हातामध्ये गोलंदाजी घेतलेली आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसरं षटक घेऊन येते तो जितू गवळी. सामना केला तो प्रवीण. आताचा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठल्याही प्रकारचा चेंडू बॅटला कनेक्ट होत नाही आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडू आठायला जाते. पंच भाऊ पाटील इशारा करतायत की निश्चितच चेंडू खूप अतिशय सुरेख असा चेंडू होता. आताचा चेंडू 2 चार माराचा प्रयत्न, स्वतः जितू गवळी झेलच्या खाली जात आहेत, मात्र झेल घेण्याची कुठलीही संभावना नाही. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का ते बघायचं आहे, परंतु एकाच धावावर समाधान. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 5. अतिशय संत असा क्रिकेट पाहायला मिळतोय तो म्हणजे काटाई संघाकडनं. कारण 72 धावांचा पाठलाग कुठल्याही प्रकारे करताना दिसत नाही, तो म्हणजे काटाई संघ. जितू आता चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू, खोलवर टाकलेला चेंडू, निर्धावच्या स्वरूपात चेंडू हाताळला जातोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे. संघाची धावसंख्या अजूनही 6 या धावसंख्येवर अडकलेली आहे. 5 या धावसंख्येवर अडकलेली आहे. आता चेंडू आता मात्र फोर्स केला आहे. चेंडू मात्र मिड लॉंग ऑफ कडे झेल बाद होतोय क्षेत्ररक्षक निशांतच्या हातामध्ये. पहिला झटका बसतो काटाई संघाला. सुभाष जो एक चांगली फलंदाजी करण्याची कॅपॅबिलिटी सुभाषकडे आपण बघितलेली आहे, तो सुभाष बाद होऊन तंबूमध्ये परततोय. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या आहे ती 5. आता मात्र पूर्णपणे जखडून ठेवलेलं आहे काटाई संघाला स्वयंभू पायगाव संघाने. कारण दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय ती फक्त आणि फक्त 5. जितू आपल्या षटकातील पुढील चेंडू. समोर आहे तो फलंदाज महेश.
आता चेंडू फुलटा चेंडू होता, चेंडू फाईन लेगकडे जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र भूषण मुकादम यांना चकून चेंडू सीमारेषा पार जातोय, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चेंडू 4 धावांसाठी चौकाराने खातं उघडते तो महेश. संघाची धावसंख्या पुढे सरकते, संघाची धावसंख्या होती ती 9. करतोय जय गावदेवी काटाई संघ. जितू आता चेंडू लेग ब्रेक केलेला चेंडू पंचाकडनं एक जोरदार अपील केला होता, मात्र पंच आपल्या जागेवर स्थिर. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ पूर्ण होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 72 धावांचा पाठलाग करताना काटाई संघाची धावसंख्या होती ती 1-9. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 63 धावांची आवश्यकता. चंदन मुकादम मला तर वाटतं तिसरं षटक घेऊन येताना दिसतोय, कारण काल आपण बघितले ज्ञानेश्वर चंदन मुकादम यांची कमी खूप जाणवली होती कालच्या 2 षटकामध्ये स्वयंभू पायगाव संघाला. मात्र आज चंदन इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे स्वयंभू पायगाव संघाचा जो बॉलिंग युनिट आहे ना तो आज कंप्लीट झालेला आहे. मला तर वाटतं संध्याकाळच्या जर हा सामना विजयी झाला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला राकेश पाटील यांना सुद्धा आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे एक परफेक्ट टीम म्हणून आपण स्वयंभू पायगावला निश्चितच बघणार आहोत. 63 डावांची अजूनही गरज आहे विजयासाठी काटाई संघाला. 12 चेंडू आणि 63 डावांची गरज. फलंदाजीसाठी प्रवीण आतापर्यंत वैयक्तिक धावसंख्या 4 या धावसंख्येवर खेळतोय. 4 चेंडूचा सामना केला प्रवीण याने. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाही. आता चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, स्वतः चंदन दीपक जेलच्या खाली येतोय आणि कुठलीही चुकी नाही. अशा प्रकारे दुसऱ्या विकेटचं पतन होतंय, दुसऱ्या विकेटचा खात्मा होतोय, तो म्हणजे काटाई संघाचा आणि चंदन याच्या खात्यामध्ये मिळालेली पहिली सफलता. क्या बात आहे. आज किती वर्षानंतर हातामध्ये माईक घेतलाय आणि परमेश देवलेकर जरासं मनोरंजन करतात प्रेक्षकांचं. एक काल होतं की आम्ही प्रत्येकी स्पर्धेमध्ये असंही जो थोडेसे कमेंटमेंट देखील मिळायचे, मात्र आज संघही खेळतोय आणि त्यांचा आवाजही ऐकायला मिळत आहे. असं काही नाही संदेश, थोडंसं कामाच्या बिझी शेड्यूलमधून समालोचन क्षेत्रामधून लांब झालो आहे. मात्र समालोचन एक आवड आपली आहे, ती आवड आपण जोपासलीच पाहिजे. या समालोचन क्षेत्रामधून बरेचसे असे मित्र नाही आयुष्यामध्ये जमा आपल्या झालेले आहे तरी काय, आपण जोपर्यंत मित्रांसोबत आहोत तोपर्यंत आपलं आयुष्य आहे. चांगली गोलंदाजी सर्वप्रथम परमेश दादा की चांगली फलंदाजी केली आणि त्यानंतर गोलंदाजी ही चांगली पाहायला मिळते. निश्चितच चंदन समोर आहे तो फलंदाज राकेश. आताचा मात्र अतिशय सुरेख असा फटका, चेंडू भिडकावून दिलाय तो काओ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. निश्चितच संदेश आपण एक विचार केला की स्वयंभू पायगावचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या. नंतरच्याच 3 षटकामध्ये जो अटॅक केला दीपक मडवी आणि त्यानंतर जितू गवली यांनी, त्या बेसवर हे आपल्याला पाहायला मिळालं. नाही नक्कीच नक्कीच. मी तर इतकंच म्हणेल की 10 चेंडूमध्ये फक्त 9 धावा होत्या आणि संपूर्ण व्यासपीठावर चर्चा होती की स्वयंभू पायगाव जो आहे आता अडचणीमध्ये सापडलाय. इथून आता जर कोणी जर हरवेल तर काटेई टीम. मात्र त्यानंतरचा पलटवार पाहायला मिळाला. दीपक मडवींची झेली सोडली आणि गवली जितू गवली यांना एक संधीही दिली, त्यांनी देखील धावा बनवल्या आपल्या संघासाठी. निश्चितच म्हणून एक आपण म्हणतो की स्वयंभू पायगावच का जिंकतो, स्वयंभू पायगावच का फायनल मारतो, तर त्याचं कारण आहे की त्यांची मेहनत, त्यांचा परिश्रम आणि त्यांचा जो माइंड गेम आहे तो अजूनपर्यंत कुठल्या संघाला जमलेला नाही. नक्कीच. खास करून टीम वर्क जी मेहनत असते सकाळी मैदानावर जाऊन जो सराव करतात, तो सराव कुठेतरी आता बेनिफिटही मिळत आहे. प्रत्येकी स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकवणं एक मोठी बाब आहे आणि खूप चांगला संघही आहे. चंदन पुढे उमानाचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दीपक मडवी मला वाटतं मिस जज केली होती, मात्र बॅकअप चांगला केला निशान गवलियाने आणि फलंदाज बाद. अशा प्रकारे दुसरा फलंदाज बाद होतो या षटकामध्ये. चंदनाच्या खात्यामध्ये दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. मात्र दीपक थोडंसं मिस जज झाले होते. नाही मी म्हणेल की त्यांना असं वाटलं की भरपूर उंच गेलाय, स्काय आकाशामध्ये चेंडू होता, त्यांना असं वाटलं म्हणून ते पुढे आले. मात्र हवाई तितकीच वेगाने आणि त्या हवेच्या जोरावर नक्कीच
चांगला जजमेंट केला होता निशाने, बॅकअप चांगला केला होता आणि एक चांगलं झेल पाहायला मिळेल निशांकडून. आणि स्वयंभू पायगाचा विचार करता तर कर्णधार विकास मुकादम जे आहेत या संघाचे, निश्चित त्यांची जी बांधणी आहे ना ती अतिशय सुरेख अशी बांधणी आहे. निश्चित त्या प्रत्येक सकाळी उठून प्रत्येक प्लेअरला फोन करायचं, जमा करायचं, मैदानावर घेऊन यायचं. त्यामुळे हा संघ आपण पाहायला मिळतो की एक मजबूत संघ काय आहे, तर त्याचं कारण म्हणजे विकास मुकादम. अतिशय सुरेख असा फटका. आता मात्र काउंटर अटॅक चालू केलेला दिसतो काटाई संघाने. या षटकामध्ये जरी 2 विकेट आल्या तरी 2 चेंडूवर 2 षटकार सुद्धा आलेले आहेत. म्हणजे जवळपास 12 धावा या षटकामध्ये आतापर्यंत झाले. एक काउंटर अटॅक जो आपण बघतोय तो पाहायला मिळतोय काटाई संघाकडनं. नक्कीच नक्कीच मात्र भरपूर उशिरानंतर षटकार येत आहेत. सुरुवातीला दीपक मडवीच्या अगेन्स्ट जर 10 ते 12 धावा जर आल्या असत्या तर म्हणालू शकलो असतो आपण की काहीतरी मॅचमध्ये आहे. मात्र इथे आता सिंगल डबलने काहीच होणार नाही आहे आणि मिशन इम्पॉसिबल असंही म्हणू शकतो आपण. बनवायच्यात 72 धावा. 7 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे इथून विजयासाठी. मिशन जर इम्पॉसिबल असलं तरी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आपण नेहमीच म्हणत असतो. आता चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू काऊ कॉर्नरकडे प्रवीण अडवतोय. एकदा पूर्ण केले तर फेकी चांगली होते आणि एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होती ती 23. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 23 आणि अजूनही 49 धावांची आवश्यकता असेल शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी. नक्कीच वातावरण भरपूर आता जर बघायला गेलं तर 68 डिग्री आपल्याला पाहायला मिळते. वातावरण भरपूर गरम आहे आणि असे मैदानामध्ये भाऊ पाटील आहेत परवीज दादा. त्यांच्याकडे एक बॅग आहे, त्या बॅगमध्ये खूप सारे चॉकलेट, चिंगम सर्व काही असतो. जर कोणाला भाऊ पाहिजे असेल पाटील- त्यांच्याकडून घेऊ शकता तुम्ही. भाऊ पाटीलला सुद्धा आम्ही लहानपणापासून बघत आलो आहोत. लहानपणापासून त्यांना पाहूनच मोठे झालेलो आहोत. एक चांगलं क्रिकेट त्यांच्याकडनं पण आम्हाला पाहायला मिळायचं. किती आमच्या म्हणजे पाय संघामध्ये येऊन आम्हाला कितीतरी सामने विजयी करून दिले ते भाऊ पाटील यांचा मी निश्चित उल्लेख करेन. एक चांगले व्यक्तिमत्व. तुमच्याकडे जर जगदीश नायक असला तरी आमच्याकडे भाऊ पाटील आहेत. प्रवीण आता चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न स्वतः चेंडूच्या खाली येतोय प्रवीण आणि झेल बाद होतोय. अशा प्रकारे चौथा हादरा बसतोय काटाई संघाला. महेश बाद होऊन तंबूमध्ये परततोय. सन्माननीय या व्यासपीठावर आपण पाहतोय सुरेश बालू पाटील साहेबांची इथे उपस्थिती झालेली आहे. तसेच हरिभक्त पारायण रंगनाथ महाराज यांची उपस्थिती पाहायला मिळते. तसेच या स्पर्धेचे आयोजक मनोहर जोशी साहेब हे देखील आपल्याला पाहायला मिळते. दशरथ जाधव तसेच बालाराम पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच भिवंडीकरांचे दानशूर राजा सन्माननीय हरिभक्त पारायण मदन अकोशा नाईक साहेबांचे चिरंजीव देवेंद्र नाईक यांची उपस्थिती पाहतोय. त्याचबरोबर आमचे मित्र देखील इथे उपस्थित झालेले आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रमोद खेळण्यासाठी येतोय. प्रवीण आपल्या षटकातील पुढील चेंडू समोर होतो फलंदाज प्रमोद. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय आता मात्र एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रवीण यांच्याकडनं. परफेक्ट टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते. आता चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू काऊ करण्याकडे चंदन स्वतः फील्ड करतोय. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते ती 24. यानंतरचा सामना आपला पाहायला मिळतो एक अतिशय बिग फाईट. एका साईडला टेमगर तर एका साईडला कालवार. आता चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू, चेंडू परफेक्ट स्टेट ड्रॉ मध्ये चेंडू अडवला जातोय. त्याचबरोबर आमचे मित्र करसम फुलोरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. गुरुनाथ म्हात्रे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आता म्हणू शकता की आपण 2 मित्र एकत्र, देवेंद्र नाईक आणि करसम फुलोरे. आणि अशा प्रकारे स्वयंभू पायगाव हा सामना विजय होतो आणि टॉप 6 मध्ये प्रवेश करतोय. मला वाटते टॉप 6 मध्ये जाणारा तिसरा संघ स्वयंभू पायगाव आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन अभिनंदन टीम स्वयंभू पायगाव आणि अभिनंदन दीपक मडवी, जितू गवली आणि ऑल टीम सुपर 6 चे पात्र ठरलेले आहेत.
आणि आपलं मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आज ज्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर 4 मध्ये 4 षटकार ठोकले होते आणि गोलंदाजी खूप चांगली करून दिली. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. नाव आहे भिवंडीकरांचं हार्ट ऑफ भिवंडी. दीपक मडवी ठरलाय या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. तर आपण त्यांना मॅन ऑफ द मॅच ही व्यासपीठावर देणार आहोत. आपण यहीचं आहे दीपक मडवी सर. इट्स अ लेजंड. या भिवंडीकरांचा एक लाडका खेळाडू दीपक मडवी ठरला या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. पुढच्या मॅचला सुरुवात करतोय श्री कालिका माता कालवार आणि त्याचबरोबर आई सोनादेवी टेमगर अशी ही लढत यानंतर होणार आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये मोहन भोईर आणि मनोज ठाकरे आपण लगेचच पोहोचायचं आहे. चला दीपक मडवी आपण व्यासपीठ